सामना लवकर लवकर सुरू करून घ्यायचा आहे. प्रथम फलंदाजीसाठी आपण पाहू शकता सुबोध गोवारी ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकवर असतील ते शिवांश आराध्याचे हेमंत गोरले. त्याचप्रकारे गोलंदाजी मार्कावरती कोकण किंग्स तर्फे आपण पाहू शकता अतुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. इनिंगची सुरुवात करता असताना प्रथम षटक संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अतुल म्हात्रे. मॅच स्टार्ट. आपटी प्रकारचा चेंडू, वेगवान असा प्रकारचा चेंडू. इथं मात्र पंचांचा इशारा वाईड +4 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. आता धावा येत असताना प्रथमच धावा ज्या आलेल्या आहेत अतिरिक्त +4 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. कोणताही चेंडू न हाताळता शिवांश आराध्या या संघाचा धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू अतुल म्हात्रे यांचा. त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असा शॉट कळवलेला आहे पॉइंटच्या दिशेने. इथं मात्र धावा येत आहेत 4. इथं सेट असताना आपल्याला बॅट्समॅन दिसत असतील सुबोध गोवारी. पहिलाच फटका त्यांच्या बॅटमधून सुंदर असा आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला वेगवान चेंडूवरती फटका आलेला आहे तो पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. इथंच धावसंख्येत वाढ आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत 1 चेंडू आतापर्यंत झालेल्या धावसंख्या आलेल्या आहेत त्या 9. छान अशी सुरुवात आपण पाहू शकतो शिवांश आराध्या या संघाकडून. पुढील चेंडू त्याच प्रकारचा चेंडू आणि सेम कॉपी पेस्ट शॉट आपल्याला पाहायला मिळालेला आहे सुबोध गोवारी यांच्याकडून. बॉल जातो सीमा रेषे पार 4 धावांसाठी. खूप छान अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथं आपण पाहू शकता शिवांश आराध्य संघ हवी पडत असताना कोकण किंग्स वरती नामवंत गोलंदाज अतुल म्हात्रे यांच्यावरती हल्ला करताना आपण पाहू शकता सुबोध गोवारी यांचा. ग्रामीण गटातील दोन्ही खेळाडू एकमेकांबरोबर सतत प्रॅक्टिसमध्ये असताना एकमेकांना पारखून आहेत कशा प्रकारची गोलंदाजी असेल. इथं मात्र अतुल म्हात्रे यांना कमबॅक करून द्यावं लागेल. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी आहे खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अतुल म्हात्रे यांच्याकडून. पुढील चेंडू अतुल म्हात्रे यांचा. परत एकदा त्याच प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. अतुल म्हात्रे यांचा छान असा वेग आणि छान अशी लाईन त्यांना सापडलेली आहे. सुबोध गोवारी काहीसे जज करू शकले नाही. बॉल जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव च्या स्वरूपात डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. छान असा कमबॅक अतुल म्हात्रे यांचा. थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण बॉल गॅदर करत असताना 1 धाव तर घेतलेली आहे. इथं मात्र दुसऱ्या धावासाठी स्टँड बायचा इशारा हेमंत गोरले यांच्याकडून. 1च धाव. आतापर्यंत झालेले 4 चेंडू. धावसंख्या मात्र 14 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता पाहू शकता हेमंत गोरले स्ट्राईकवर खूप वेळेनंतर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवर 4 चेंडू ते नॉन स्ट्राईकवर उभे होते कारण की आपण पाहू शकता छान अशी फलंदाजी आपल्याला सुबोध गोवारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. इथं मात्र आता काहीशी लाईन लेंथ मिळालेल्या अतुल म्हात्रे यांना छान अशी गोलंदाजी, छान असा कमबॅक त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. फ्लिक केलेला आहे लेग साईडच्या दिशेने. माझी विनंती आहे मुख्य पॅव्हेलियनमध्ये कुठल्याही टीममध्ये विराजमान होऊ नये. आपल्याला पॅव्हेलियन आहेत त्या ठिकाणी आपण बसायचं आहे. एक रिक्वेस्ट आहे माझी प्लीज. छान अशी गोलंदाजी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. अतुल म्हात्रे बॉल चेंडूला सन्मान दिलेला होता हेमंत गोरले आणि तिथं मात्र धाव 1 आली. धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप उरून. आता आपण पाहू शकतो स्ट्राईकवरती सुबोध गोवारी. छान अशी फलंदाजी आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. सेट बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुबोध गोवारी पॅव्हेलियनमधूनच सेट होऊन आलेले छान असे फटके
त्यांच्या बॅटमधून पॉईंटच्या दिशेने पाहायला मिळालेले. आपटी प्रकारचा चेंडू हाफ पिचवरती आपटलेला, वेगाने गेलेला चेंडू एस टी रक्षकाच्या हातात. पंचांचा इशारा आहे डॉट बॉल. ओव्हरची षटक समाप्ती. धावसंख्या झालेले ते 15. छान अशी ओव्हर आपण पाहू शकता. शिवांश आराध्यासाठी आलेली छान अशी फलंदाजी सुबोध गोवारीतर्फे आपल्याला पाहायला मिळालेली. धावसंख्या मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील 15. छान असा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 3-4 चेंडूमध्ये मोठे फटके आले. लाईन लेंथ काहीसे सापडू शकत नसलेले अतुल म्हात्रे यांनी छान अशी गोलंदाजी करून षटक समाप्ती केलेलं आहे. पुढील षटक कोकण किंग तर्फे सामने 5 षटकाचे असतील. दुसरी, तिसरी किंवा चौथी ओव्हरमध्ये आपल्याला पाहू शकतो क्षेत्ररक्षण करणारे संघाने येल्लो बॉल, स्विंग बॉलचा वापर करायचा आहे. त्याचप्रकारे वैयक्तिक पैलानी संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात असताना आपल्याला पाहायला मिळते कोकण किंग तर्फे ऋषी धनावडे. वेगवेगळे प्रकारचे खेळाडू आपल्याला या KPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आपापल्या संघाकडून छान अशी कामगिरी करत असताना आपल्याला आता दुसऱ्या संघामध्ये पाहायला मिळतील काय प्रकारचे योगदान त्यांचं असेल. ऋषी धनावडे येतील दुसरं षटक घेऊन. हेमंत गोरले पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर रायगडच्या टीममधून आपल्याला पाहायला मिळतील हेमंत गोरले. 40+ आताच त्यांनी आगमन केलेलं आणि छान अशी त्यांची अष्टपैलू प्रकारचे खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्याच प्रकारचे त्यांच्यासोबत असलेले जय पाटीलसुद्धा आपल्याला त्यांच्या अपोजिट संघामध्ये पाहायला मिळतील. पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळते. हलका असा पाऊस जेणेकरून रेनी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेला एक मजा निर्माण होते जिथं आपण पाहू शकता. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. 5 षटकाचे सामने खेळवायचे आहेत आपल्याला, याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. ऋषी धनावडे यांचा पहिला चेंडू. हेमंत गोरलीसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन बॉल जातो. ST रक्षक स्वतः बॉल कलेक्ट करत असताना त्याच मध्ये धाव संख्या 1 धावेने वाढ. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो संघ. शिवांश आराध्या धाव संख्या झालेली आहे ती 16. पहिली षटक आपण पाहू शकता. झालेली षटक अतुल म्हात्रे यांची, त्याच्यावरती सुबोध गोवारी बरसून पडले. धाव संख्या त्यांनी उंच नेऊन 15 धावांवरती ठेवलेले. मात्र ऋषी धनावडे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र 1च धाव. सुबोध गोवारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय यशस्वी. पंचांचा इशारा येतोय. बॉल सीमारेषे पार. 4 धावांसाठी छान अशी फलंदाजी, बॅटिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय सुबोध गोवारी यांच्यातर्फे. छान असे फलंदाज प्राप्त झालेले शिवांश आराध्यासाठी आपण म्हणू शकाल. सुबोध गोवारी आपली कामगिरी छान अशी पार पाडताना आपल्याला दिसते. मोठा फटका सतत त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेट बॅट्समॅन सुबोध गोवारी इन फॉर्म. तर आपण पाहू शकता या संघातील महेश मदणे यांची जागा भरून काढत असताना सुबोध गोवारी यांचा मोठा फ्लिक शॉट. बॉल 6 धावांसाठी मोठा फटका इथं आपल्याला पाहायला मिळतोय. सतत सुबोध गोवारी ऑन फायर. तर महेश मदणे यांची जागा कुठेतरी भरून काढत असताना आपल्याला दिसते सुबोध गोवारी. तर महेश मदणे आपण पाहू शकता रायगड प्रीमियर लीगचे देखील रबर बॉल स्पर्धा चालू आहेत. तिथं आपल्याला त्यांची निवड झाली आहे आणि आता काही कारणामुळे त्यांची पण मॅच याच वेळेवर असताना त्यांना काहीसे आपले संघाचा साथ सोडून जावे लागले होतं. पण त्याची जागा मात्र भरून काढत असताना आपण पाहू शकता सुबोध गोवारी यांना त्याच्या बॅटमधून मोठे फटके. बॉलची मागणी केलेली आहे.
छान अशी फलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते. मॅन इन ॲक्शन सुबोध गोवारी यांच्यातर्फे. पावसाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल रेनी क्रिकेट स्पर्धेची मजा आपण प्रेक्षकांना घेत असताना पाहतोय. 2 दिवसीय क्रिकेट बॉल रबर स्पर्धा KPLचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन दरवेळी आपल्याला पाहायला मिळतंय. दरवेळी जो लेवल असतो कामोटे क्रिकेटचा आपल्याला वरतीच पाहायला मिळतो. जो कामोटे क्रिकेटचा ग्राफ आहे उंच थरावर आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी धनावडे मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र खेळाडू वृत्ती दाखवत असताना आपण पाहू शकता पंचांचा इशारा येण्याच्या अगोदर खेळाडू वृत्ती दाखवत असताना सुबोध गोवारी यांनी कॅचआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला ST रक्षकाच्या हातात. इथं मात्र पावसामुळे काहीसा बदल खेळमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलची जी उचळी असते आपण पाहतो दरवेळी अनइवन बाउन्स इथं आपल्याला पाहायला मिळतो. पावसामध्ये जर बॉलचा टप्पा पाण्यात पडतो तर दुप्पट वेगाने तो जात असताना देखील आपण पाहिलेल्या पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने अतुल म्हात्रे यांचा चेंडू ST रक्षकाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनकडे आपण जात असताना पाहायला मिळाला. तोच तो पावसा तर आता पुढील फलंदाज आपण पाहू शकतो. प्रणय शेलके सुबोध गोवारी यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले तितकेच मात्र छान अशा हार्ड हिटिंग फलंदाजच्या नावाने ओळखले जातात. त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळालेली आपल्याला. पंचांचा इशारा येतोय. हा IDFC सिक्सर. छान असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय शेळकेंनी येता येता दाखवून दिलेलं आहे की त्यांची जागा भरून काढूनसाठी आलेलो आहे मी. छान अशी फलंदाजी आपण पाहू शकता. परत एकदा थर्डमॅनच्या दिशेने टोळावून काढलेला चेंडू. थर्डमॅन बॉलच्या गॅदर करत असताना तिथं मात्र चिखल असताना गोरले यांनी इशारा दिला स्टँड बायचा. इथं मात्र एकच धावावरती संतुष्ट व्हायला लागेल. धावसंख्या झालेली ते आतापर्यंत 33 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. छान अशी फलंदाजी जणू काय शिवांश आराध्याचे फलंदाज पॅव्हिलियनमधून सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. छान अशी फलंदाजी सुबोध गोवारीची जागा भरून काढण्यासाठी आलेला प्रणय शेलकेला आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना पाहायला मिळाले. त्यांचे इरादे एकदम साफ आहेत की आम्हाला बिग हिटिंगच करायची आहे. आतापर्यंत आपण पाहू शकता फलंदाज गोलंदाजांवरती हवी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता कोणता तरी एका षटकाची गरज असेल कोकण किंगला सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. कारण की पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जर आपण टोटल पाहिला तर 15च्या सरीसरीनं मोठा टोटल जाणला जातो. त्याच टोटलवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आराध्या शिवांश. पुढील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील जय पाटील, एक सिनियर खेळाडू, एक एक्सपिरियन्स खेळाडू. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, सुंदर असा फटका. पण त्याच प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट, बॅट खोलून देखील आपली क्षमतेच्या अनुसार खेळू शकले नाही प्रणय शेळके आणि त्याच्यामुळेच त्यांना बाद व्हावे लागेल झेलबादच्या स्वरूपात. सुंदर असा झेल पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती ज्या विकेटची गरज होती तो विकेट जय पाटील यांनी कमबॅक करून दिलेला आहे कोकण किंग्ससाठी. तिसरा षटक येल्लो बॉल स्विंग बॉल षटक आपल्याला पाहायला मिळेल जय दादा पाटील यांच्याकडून. एक एक्सपिरियन्स खेळाडू 40+ रायगडमध्ये आपल्याला खेळायला मिळतील. ॲज अ कॅप्टन आपण त्यांना पाहू शकता.
जय पाटील यांनी त्याच प्रकारची गोलंदाजी की का म्हणून एक्सपिरियन्स आहे, काय एक्सपिरियन्स आहे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका प्रणय शेळकेच्या रूपात त्यांनी काढून दिलेला आहे आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूवरती यश मिळेल जय पाटील यांचा. दुसरा चेंडू खेळून काढण्यासाठी आलेले आहेत ते दीपक शिंदे उर्फ शेरी. सन्मान दिलेला आहे चेंडूला. त्यांना माहीत आहे की गोरळे जे आहेत, हेमंत गोरळे हे एक सेट बॅट्समॅन झालेले आहेत, तर जास्तीत जास्त चेंडू त्यांनी खेळून काढावे अशी इच्छेने सन्मान देऊन सिंगल घेण्यात यशस्वी. पुढील चेंडू फेस करतील हेमंत गोरले. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र एसटी रक्षकाकडून चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात एक धाव. छान अशी गोलंदाजी होत होती जय पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली, पण एसटी रक्षकाची साथ कुठेसे मिळाली नाही. पुढील चेंडू जय पाटील यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलमध्ये वेग जास्त. बॉल एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. छान असा कमबॅक आपण पाहू शकता. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या ते जय पाटील यांनी आणि एक मोठा विकेट देखील. पॉइंटसाठी खेळण्याचा प्रयत्न. छान असा शॉट आपल्याला पाहायला मिळतो दीपक शेरी यांच्याकडून 4 धाव्यांसाठी. फक्त बॉलचा पेस, लेंथ ओळखली, बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. सुरेख असा फटका, क्लासिकल असा फटका ज्याला आपण माहू शकता. 4 धाव्यांसाठी. शेरी देखील आता आक्रमक रूपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील जय पाटील यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न इथं आपल्याला दिसत नाहीये आणि षटक समाप्ती. धाव संख्या झालेले ते 40. छान असं षटक राहिलं आपण म्हणू शकाल. जय पाटील यांचा एकच मोठा फटका त्यात आलेला आहे आणि एक मोठा विकेट देखील प्रणय शेळकेच्या स्वरूपात त्यांना यश मिळालेलं आहे. आपण पाहू शकता कामोठेचे ओमकार देसाई बॅट देण्यासाठी ग्राउंडवरती चांगले समाजकार्य करत असताना आपल्या संघासाठी ओमकार देसाई आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती पाहू शकता धावफलक आपल्याला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्या धावफलकावरती. छान अशी 3रं षटक, येलो बॉल षटक आपल्याला पाहायला मिळेल जय पाटील यांच्याकडून. तर 3रा सामना, पुढील सामना आपण पाहू शकता मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. तर ह्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर इथं कमेंट्री बॉक्समध्ये यायचे, नाहीतर जो संघ उपस्थित असेल त्याला नाणेफेकीचा जिंकण्यासाठी आम्ही आव्हान जाहीर करू. इथं आपण पाहू शकता काहीसे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः बॉलर बॉल गॅदर करताना पाहायला मिळेल डॉट बॉलच्या स्वरूपात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आक्रमकता धारण करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खोदून काढलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. इथं आपण पाहू शकता 1 रन घेण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील हेमंत गोरले. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता प्रतीक यांच्याकडून. यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू. पंचांचा इशारा. अतिरिक्त धावा. वाईट बॉल ऑफ स्टिकच्या बरेचशा बाहेर जात असताना आपल्याला दिसला. छान अशी गोलंदाजी करत असताना कुठेशी आपली लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज प्रतीक.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काहीसा आपण पाहू शकता. हेमंत गोरले आपल्याला स्ट्रगल करत असता पाहिला. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी आपल्याला पाहायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण म्हणू शकाल. त्याच धावेने धावसंख्या 44. ॲडव्हर्टायझिंग मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौशालेची ॲडव्हर्टायझिंग मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रतीक यांचा. मोठा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र काही यश सापडत नाही हेमंत गोरले यांना. एकेरी दुहेरी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते आपल्याला. एक धावाची सांगता. धावसंख्या 45. काहीसे 2 विकेट गेल्यानंतर पॉइंटच्या दिशेने सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला दीपक शेरी यांच्याकडून 4 धाव्यांसाठी. छान असं कमबॅक पुन्हा एकदा बॅटिंग साईडकडून आपल्याला पाहायला मिळते. छान अशी फलंदाजी एका बाजूने आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तर हेमंत गोरले मात्र काहीसे बॉल ची लाईन पिक करत असताना कुठेतरी कमी पडत असताना आपल्या संघासाठी. त्यात दुसऱ्या बाजूला शेरी यांची छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक यांचा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा बरं खोदून काढलेला आहे. ब्लॉक हॉलच्या पद्धतीचा बॉल. इथं मात्र पंचांचा इशारा येतो. 4 धावा. छान अशी फलंदाजी आपण पाहू शकता एकतर्फे. दीपक शेरी संघाचे ओनर आपण पाहू शकता. छान अशी फलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ. परत एकदा छान कमबॅक बॅटिंग साईडकडून आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये जय पाटील यांनी कोकण किंग्सकडून कमबॅक करून दिलेला. आता मात्र दीपक शेरी यांनी 4थ्या षटकामध्ये परत आपल्या संघाला सामन्यामध्ये घेऊन आलेले आहेत. धावसंख्या दिली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53. शेवटचा ह्या इनिंगमधील शेवटची षटक. 5 षटकांचे सामने. 5 षटक 5 गोलंदाज. पुढील गोलंदाज रोहन तामकडे आपल्याला पाहायला मिळतील. MNR मधून आपल्या खेळाचा प्रवास सुरू करत असलेले रोहन आज KPL सारखी मोठी स्पर्धामध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतील. सतत काली माता ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असताना आपण यांना पाहू शकतो. आता मात्र स्ट्राईकवर असतील हेमंत गोरले. वैयक्तिक 5 चेंडू 5 धावा खेळत असताना आपण पाहिलं हेमंत गोरले यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यश मिळते गोलंदाजाला. हेमंत गोरले बाद कॅचआउटच्या स्वरूपात. छान असं कमबॅक. वारंवार मोठ्या फटक्याची शोध करत असताना कुठेतरी हेमंत गोरले फ्रस्ट्रेटिंग विकेट त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. पुढील फलंदाज आपण पाहू शकतो. अजून एक एक्सपिरियन्स अष्टपैलू जीवन भेंडे आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकता श्रेयस 11 कडून खेळत असताना जीवन भेंडे एक छान प्रकारचे अष्टपैलू. छान अशी गोलंदाजी असते त्यांची. त्याच प्रकारची फलंदाजी देखील. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथं मात्र आपण पाहू शकतो लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समॅन जीवन भेंडे यांना हेमंत गोरले यांची जागा घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतील. एक्सपिरियन्स ऑलराऊंडर. छान अशी कमबॅक रोहन तामकडे यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहन तामकडे यांच्याकडून.
छान अशी गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न रोम तामकडे यांचा कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न असेल. पुढे टाकलेला चेंडू खेळला पॉइंटच्या दिशेने. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा गडबड आपल्याला पाहायला मिळतोय, जेणेकरून एक धावा घेण्यामध्ये यशस्वी एकच धावेवरती सांगता होते, कारण की शेरीला देखील माहीत आहे की माझ्या बॅटमधून देखील फटके येत असतायत. तर त्याच प्रकारचे फटके खेळण्यासाठी मात्र त्यांनी स्टँड बायचा इशारा दिला जीवन भेंडे यांसाठी. मोठा फटका, याचसाठी स्ट्राईक घेतलेली दीपक शिंदे यांनी. बॉल पाठवला सीमा रेषे पार 6 धावांसाठी. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय दीपक शेरी यांच्याकडून, ज्या कामासाठी त्यांनी स्टँड बायचा इशारा दिलेला होता की मी स्ट्राईक घेतो, पुरेपूर त्याच्यावरती खरे उतरले दीपक शिंदे. मोठा फटका आलेला आहे. छान अशी गोलंदाजी, परत फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस राहिलेला आहे. धाव संख्येत 2 धावांनी वाढ जाऊन पोचलेली आहे ती. वन शॉटचा इशारा पंचांचा. इथं मात्र वन शॉटचा इशारा पंच आपल्याला कळवतील. तर जिथं मात्र 2 धाव होती तिथं मात्र एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू रोहन तामकडे यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या स्वरूपात आपण इथं मात्र लेग बाय 22च्या स्वरूपात आपण पाहू शकता. एक धाव. धाव संख्या झालेली ती 62. 63 धावांचं आव्हान असेल तो पुढील कोकण किंग्स या संघाला. तर बघू कशा प्रकारची फलंदाजी किंवा गोलंदाजी आपण पाहू शकता. पुढील सामन्यासाठी मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट यांना नाणेफेकीसाठी विनंती आहे. लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्यायची आहे. जसं काय आपण सांगितलेलं की आपण नाणेफेकी करून घेणाऱ्या पुढील सामन्याची मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तर उपस्थित राहायचं लवकरात लवकर. 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं आव्हान असेल. मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचे. शिवांश ट्रान्सपोर्ट वर्सेस मास्टर सूर्या. पुढील आवाज आपण ऐकू शकता विहांग वराडकर यांचा. धन्यवाद सिद्धेश. चालू असणारा सामना आपण पाहतोय आराध्य शिवांश 11 विरुद्ध कोकण किंग, 2 बलाढ्य संघांमध्ये असणारा सामना आपण पाहतोय. पूर्वार्धात आपण पाहिलं 5 षटकांमध्ये आराध्य शिवांशच्या फलंदाजांनी 62 धावा कुठल्या होत्या आणि जिंकण्यासाठी आव्हान दिलं आहे ते म्हणजे 30 चेंडू आणि 63 धावांचं आव्हान. तर नक्कीच मला वाटतं एक प्रकारचं समाधान असेल कॅप्टन दीपक शिंदे उर्फ शेरी यांच्या चेहऱ्यावर. जे पाहिजे होतं त्या बॅटमधून रन आले आहेत आणि जो प्लेयर पाहिजे होता तो देखील आला आहे. महेश मध्ये यांचं या उत्तरदाव्यामध्ये आगमन होताना आपण पाहतोय. तर शिवांश ट्रान्सपोर्ट आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचेल तर आपल्या कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. आयोजकांतर्फे विनंती येते पहिला बॉल टाकण्याच्या आधी जर नाही आले तर तुम्हाला पेनल्टी समोरच भाग जाणे लागेल. तर शिवांश ट्रान्सपोर्ट लवकरच टॉससाठी यायचं आहे. फायनल कॉल असेल तुमच्यासाठी. तर पहा काय दृश्य पाहायला मिळतं आहे या ग्राउंडवर. धो होणारा पाऊस, त्याचबरोबर सुटलेला वारा आणि त्यामध्ये खेळलं जाणार क्रिकेट. म्हणजेच क्रिकेट जसं म्हटलं तसं 12 महिनेही चालू असणारे असे एकच खेळ आहे मला वाटतं तो म्हणजे क्रिकेट.
आउटडोर स्पोर्ट्सचं जर आपण बोलणी केली तर मला वाटतं आउटडोर स्पोर्ट्समध्ये क्रिकेट आणि फुटबॉल हेच एक दोन खेळ आहेत जे पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो खेळलेच जातात. तर शिवांश ट्रान्सपोर्ट आपल्याला विनंती आहे, शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. इथे आयोजकांतर्फे पुन्हा एकदा विनंती आहे, पहिला बॉल पडायच्या आज जर तुमचा कर्णधार आला नाही तर टॉस हा समोरच्या टीमला विन दिला जाईल. त्यांचा डिसिजन जो असेल ते आपल्याला सांगतील. तर रोशन म्हात्रे किंवा सुनील येवले आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर कॉल टॉससाठी यायचं. तर आम्हाला इथे सूचना येत आहे, या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार दीपक शिंदे आपलं काम चोख वाजून गेलं, त्यानंतर मात्र इम्पॅक्ट प्लेयर ग्राउंडमध्ये पाठवलं आहे. चला सामना लवकर सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल, आपल्याला अजून देखील आज 8 सामने इथे खेळवायचे आहेत. तर बॉलची मागणी होते, बॉल द्यायचे. तर आपण पाहत आहोत कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुरू असलेली स्पर्धा कामोठे प्रीमियर लीग रब्बर बॉलचा हा हंगाम. एक चांगलं असं ग्राउंड आपल्याला इथे उपलब्ध झालं आहे. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण सेक्टर 21 हे ग्राउंड आपण पाहतोय. कामोठ्यामध्ये चालू असणारी ही स्पर्धा. तर इथे आम्हाला सांगण्यात येत आहे आयोजकांतर्फे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाचा जो कर्णधार आहे तो इथे काही वेळाभावी पोचला नाही आहे, त्यामुळे टॉस विन हे देण्यात आलं आहे मास्टर सूर्य 11 या संघाला. तर सोनू आपला निर्णय लवकर कळवायचा. पंच येस, मॅच स्टार्ट. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण काय पाहतोय, गोलंदाजी मार्कवर आलाय आत्ताच जस्ट रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या सामन्यामध्ये ज्याला आपण खेळताना पाहिलं तोच गोलंदाज महेश मदने आता मात्र आलाय गोलंदाजी मार्कवर. पंच येस, मॅच स्टार्ट करू शकता. तर एक डावखुरा हाताचा गोलंदाज विरुद्ध एक डावखुरा हाताचा फलंदाज, एक चांगलं असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढा चांगला गोलंदाज आपण पाहतोय महेश मदने यांच्या स्वरूपात, तितकाच चांगला फलंदाज देखील आपण पाहतोय ऋषी धनावडे स्ट्राईकवर. पाहूया पहिला चेंडू काय घडतंय, काय बिघडतंय उत्तरार्धामध्ये सामन्याच्या. पहिला चेंडू महेश विरुद्ध ऋषी, डावखुराचा गोलंदाज वर्सेस डावखुराचा फलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेते, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करेल, तोपर्यंत फेक येईल, दरम्यान मात्र एक धाव मिळेल. चांगला असा चेंडू इथे हाताळलेला महेश यांनी, चांगलासा चेंडू इथे हाताळला होता आतापर्यंत मात्र महेश मदने यांनी. आता आपल्याला पाहतोय ऑन स्ट्राईक असलेला हा एक आयकॉन असा फलंदाज अतुल म्हात्रे यांना आपण पाहतोय आता स्ट्राईकवर. अतुल यांच्याकडून नक्कीच अतुल यांच्या बॅटमध्ये मोठ्या धावा येणं गरजेचं आहे कोकण किंग्स 11 या संघाला. काहीच्या क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय वारंवार फेरबदल करताना आपला एक्सपिरियन्स इथे पणाला लावताना आपण पाहतोय महेश आणि सुबोध गोलंदाज आणि यष्टीरक्षकाची जोडी. पुढील चेंडू आपण पाहतोय महेश यांचा, स्ट्राईकवर अतुल.
पुढे चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले, पंच आम्हाला इशारा करतायत, पंच आम्हाला सांगताय इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच वेगावर तिकडे स्वार नक्की झाले होते महेश मधने, परंतु मात्र एक भरकटलेलं असं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलची होते सांगता. तर इथे मात्र आगमन होते, आपण पाहतोय कामोट्याचा एक देव माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं विशाल हादवळे उर्फ सिक्का भाऊ यांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. तर या तुमचं पण स्वागत असेल. तर थोडं स्पीडअप करायचं आहे, सारखं सारखं आपण पाहतोय खूप वेळ जातं या सामन्याला, तर स्पीडअप करायचं आहे सुबोध आपल्याला सांगण्यात येतं आहे. पुढील चेंडू महेश यांचा पुन्हा एकदा अतुल यांना क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतो थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षणाला मागे पाठवलं. नक्कीच वेगावर स्वार होऊनच आले तिथे महेश. फुललेन चेंडू इथे मात्र अंगावर टाकलेला चेंडू होता, फक्त बॅटला बॉल लावला आणि इथे मात्र एक धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 3 धावांवर. एक शांत संयमी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते कोकण किंग्स या संघातर्फे. मोठे फटके येणं नक्कीच गरजेचं आहे. दोन्ही बॅट्समनकडे ती क्षमता देखील आहे. मला वाटतं 10 चेंडू आणि 30 जरी असतील तरी ह्या दोन्ही बॅट्समनकडे तेवढी क्षमता आहे की मॅच स्वतःच्या अंगावर घेऊन खेळतील. तर पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा डावखुराताचा फलंदाज विरुद्ध डावखुराताचा गोलंदाज. ऋषी फेसिंग महेश. फुलन चेंडू इथं मध्ये भिरकायचा प्रयत्न, बॅटची आतील कडा घेते, चेंडू चाललाय स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडे, स्वतः यष्टीरक्षक तिकडे सुबोध चेंडू खाली येत आहेत. दरम्यान फक्त एकच धाव. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळालेत महेश. 3 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. नक्कीच एक माफक अशी गोलंदाजी आपण पाहतोय महेश मधने यांच्यातर्फे. एक चांगलासा बॉलिंग लाईनअप देखील आपण पाहतोय आराध्य शिवांश या संघाचा. आपण मला वाटतं हेमंत गोरले असतील, महेश मधने असतील, प्रणय शेळके असतील, जीवन बेंडे असतील, एक चांगला असा स्टारकास्ट बॉलिंग लाईनअप. इथे मात्र काय घडतंय पंच आम्हाला सांगताय चेंडू उसळी घेतला नाही आहे, चेंडू चाललाय, यष्टांचा वेध घेतोय अँड इट्स OUT आउट. पहिलं गडी बाद होतोय अतुल मात्र यांच्या स्वरूपात आणि एक मोठा धक्का लागतोय कोकण 11 ह्या संघाला. महेश मधने आल्या मात्र कमाल करून दाखवत आहेत. मोठा एक गडी बाद होतोय आणि 4 चेंडूमध्ये धावा झाल्या ते म्हणजे एक गडी बाद 4 धावा. तर गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला लागेल महेश आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी त्यांच्यातर्फे मात्र झाली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि महेश यांच्यासमोर आताही मोठं आव्हान नक्कीच असेल. एक एक्सपिरियन्स असा खेळाडू, शॉर्ट बॉल जो खेळाडू सगळ्यात जास्त चांगले खेळतो, 40+ हा खेळाडू आपण पाहतोय. जय पाटील यांना मात्र पाहतोय आपण ऑन स्ट्राईक. एक चांगलं बॅटल इकडे पाहायला मिळतं आहे महेश वर्सेस जय. महेशला नक्की माहिती आहे एकाच संघामध्ये आपण KPLला देखील टेनिस बॉलची KPL खेळताना देखील आपण पाहिलं हे दोन खेळाडू एकाच संघात खेळताना. पुढील चेंडू महेश यांचा, फुल लेंथचा चेंडू पाहणार लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल खाली येते आणि इथे चांगला झेल प्रणय शेळके यांच्या हातामध्ये आलेला झेल. प्रणय काय तिकडे चूक करत नाही आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट होत आहे ते म्हणजेच जय पाटील. एक मोठा गडी बाद होत आहे. आता मात्र काहीसा बॅकफुटला आणून ठेवलंय महेश यांनी. 2 चेंडूमध्ये 2 सक्सेसफुल विकेट्स घेतल्या आहेत महेश यांनी आणि दाखवून दिलंय का मला या संघाचा एक आयकॉन खेळाडू म्हणून घेतलाय, का मला या संघामध्ये आल्या बॉलिंग पर्याय दिली आहे. इथे मात्र जय पाटील पहिला चेंडू होता, कुठे वेट अँड वॉचचा पवित्रा घेता आला असता, मात्र त्यांनी आल्या विचार केला होता महेश फुललेन चेंडू टाकेल आणि त्याला मी भिरकवेन, मात्र यशस्वी ठरले नाहीत. वाऱ्याचा फ्लो आपण पाहतो तो उलट्या दिशेने चालू असल्यामुळे चेंडू काही सीमारेषेपर्यंत पोहोचला नाही आणि विकेट होत आहे बाद. तर आता मात्र जय पाटील यांची जागा घेण्यासाठी अजून एक असा चांगला फलंदाज आपण पाहतोय. सागर मात्र इथे मात्र आलाय फलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू असेल महेश यांच्या षटकातील. आतापर्यंत काय षटक हाताळलं आहे, दाखवून दिलं आहे महेश यांनी का मला रायगड प्रीमियर लीगला सिलेक्ट केलं आहे, का मी इथे एक चांगल्या गोलंदाज लिस्टमध्ये टॉपवर असतो दरवेळेस. तर 5 चेंडू 4 धावा आणि 2 मोठे गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील महेश यांचा.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले, काही वेग कळला नाही, चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षक सुबोध यांच्या हातामध्ये डॉट बॉलची होते सांगता आणि नक्कीच एक माफक असं षटक टाकलंय महेश यांनी. चार धावा फक्त दिल्या आणि 2 मोठे गडी इथे बाद केलेत. नक्कीच दमून आले होते, आपण मगाशी पाहिलं तसं रायगड प्रीमियर लीगला आपण पाहिलं तसं मगाशीच खेळून आले, त्यानंतर मात्र लगेच ग्राउंडवर हजर झाले आणि इथे काय चांगली गोलंदाजी केली आहे महेश यांनी. तर यस काय पाहतोय आपण इथे ऑन स्क्रीन तुम्हाला दिसत आहेत IDFC बँकची ॲडव्हर्टाईज देखील आपण पाहतोय. मला वाटतं हे एक कामोटे क्रिकेटचा मगाशी आपल्याला सिद्धेश इंदाप म्हणले तसं प्रत्येक टुर्नामेंटला काही ना काहीतरी नवीन करायचा मानस असतो, काही ना काही नवीन एक आपण पाहतो, नवीन एक गोष्ट घेऊन येतात. तसंच आपण पाहतोय पहिल्यांदा 2 ओव्हरच्या मध्ये आपण इनिंग्स ब्रेक किंवा 2 ओव्हरच्या मध्ये आपण ॲडव्हर्टाईज देखील आता झी क्रिकॉन यांच्या मार्फत पाहिलं, त्यामुळे संदेश भगत नेहमीच काही ना काहीतरी नवीन एक इनोव्हेशन घेऊन येत असतात. तो वळतो आपण सामन्या दिशेने हेमंत गोरले वर्सेस ऋषी धनावडे, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. पहिला चेंडू नो लुक मारण्याचा प्रयत्न, चेंडूला जाळ मारलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल, तिकडे खूप चांगला असा फटका होता, रिप्लेमध्ये पाहावं लागेल. वेगावर स्वार नक्कीच झाले ते हेमंत. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, त्याला मात्र नो लुक शॉट मारला. पंच आम्हाला सांगताय इट्स 1 बाउन्स बाउंड्रीच्या तर्फे जातोय 4 धावांसाठी. क्या बात आहे, खूप चांगलासा फटका. पहिलाच फटका आपण पाहतोय ऋषी यांच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, टप्पा खाऊन काही उसळी घेतली होती चेंडूने, त्यांना कळेपर्यंत त्यांनी मात्र बॅट टाकली आणि नो लुक प्रकारे मारला चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. एक बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण मगाशी म्हटलं तसं तेवढाच चांगला बॉल महेश आपला हेमंत यांनी टाकलेला, तेवढाच चांगला शॉट ऋषींनी देखील खेळला. त्यामुळे एक ओव्हरऑल चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवर. तर पुढील चेंडू पाहावं लागेल पुन्हा एकदा. दोघंही प्लेयर्स आपण म्हणते तर मूर्ती लहान पण कीर्तिमान असे 2 खेळाडू हेमंत आणि ऋषी पुन्हा एकदा इथे मात्र वेगावर स्वार झालेत. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारे चेंडू डिलिव्हर केला, यश काही कळला नाही फलंदाजाला, सरळ चेंडू गेला. यष्टीरक्षक सुबोध यांच्या हातामध्ये डॉट बॉलचे होते आहे सांगता. नक्कीच तोच हेमंत गोरले आज आपण पाहतोय ज्याला ह्या ग्राउंडमध्ये मात्र मारणं खूप डिफिकल्ट आहे. रब्बर बॉल असो टेनिस बॉल असो त्याला मात्र या ग्राउंडमध्ये मारणं खूप डिफिकल्ट आहे. मला तर अक्षरशः वाटतं की तुम्ही बोटावर मोजू शकता एवढेच सामने असतील जिथे हेमंत यांनी एका षटकामध्ये 10च्या वरती दिले असतील. मग टेनिस बॉल असो किंवा रब्बर बॉल असो, खूप कमी असे सामने ज्यामध्ये आपण कुठच्या बॅट्समॅनला पाहतो की प्रहार करतात हेमंत यांच्यावर. एक वाटतो आपल्याला की एक 40+ गोलंदाज असेल, पण त्याची जी गोलंदाजीची धार आहे मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत जखडून ठेवलं आहे आणि त्याचाच प्रात्यक्षिक इथे दाखवता आपण पाहतो हेमंत यांना. क्षेत्ररक्षणात काहीचा फेरबदल करता आपण पाहतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आत आला आहे. पुढील चेंडू सागर यांच्यासाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट मारायचा मानस होता तिकडे सागर यांचा, पण मात्र पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले आणि डॉट बॉलची होते आहे ते सांगता. आतापर्यंत कोणतेही मोठे फटके आले नाही आहेत कोकण किंग्स 11 या संघाच्या फलंदाजांकडून, त्याचीच अपेक्षा असेल इकडे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी इथे टाकलेला हेमंत गोरले आणि यष्ट्यांचा वेध घेतोय. अजून एक गाडी बाद होते कोकण किंग 11 ह्या संघाचा. नक्की आता मात्र काहीसा एक दडपण असेल येणाऱ्या फलंदाजावर इथे स्कोअर करण्यासाठी. 20 चेंडू 54 धावांची गरज. इथे मात्र स्वागत होतंय नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके पनवेल टायगर ग्रुप अध्यक्षाचे सर्व माननीय शंकरभाऊ जाधव उर्फ टायगर भाऊ यांचं इथे आगमन होतं आहे. टायगर भाऊ यांच्यातर्फे आम्हाला या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी त्यांनी पुरस्कृत केलेत कूलर्स. यस, तर कामोटे क्रिकेट म्हटलं की आयोजक म्हटले आणि पुरस्कर्ते म्हटले त्यामध्ये एक नाव नेहमीच घेतलं जातं, ते म्हणजे शंकरभाऊ जाधव. टेनिस बॉल कामोटे कामोटे प्रीमियर लीग असो, रबर बॉल प्रीमियर लीग असो, नेहमीच आपण त्यांना पाहतोय. क्रिकेटवर एक अफाट प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर या सामना स्पीडअप करायचा आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन यांना.
इथे मात्र चेंडूचा आतील कडा घेते ते आपण पाहतोय. फाईन लेगला जीवन भेंडे यांना खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तेवढीच चांगली फेकी आणि डॉट बॉलची होते आहे सांगता. 2 षटका समाप्तीनंतर धावांवर वेग येत नाही आहे. 9 धावा झाल्या आणि 3 मोठे गडी इथे बाद झालेत कोकण किंग्स या संघाचे. अजूनही जिंकण्यासाठी तर टार्गेट असेल 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. नक्कीच ऋषी यांच्यावर एक सगळ्यांचं लक्ष असणार आहे. ऋषी यांच्या बॅटमधून धावा आल्या नाही आहेत आतापर्यंत. फक्त आणि फक्त एकच चौकार त्यांच्या बॅटमधून आलं आहे. तर ऋषी यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असेल. तर तिसरं षटक पाहावं लागेल कोण हाताळतंय. प्रणय, हेमंत, महेश आणि सुबोध यांच्यामध्ये एक प्रकारचं डिस्कशन चालू आहे. येल्लो बॉलचं षटक असेल का तर पाहावं लागेल. तर नाही मला वाटतं. असं पुढील षटक मग मॅन्डेटरी येल्लो बॉलचं म्हणजेच स्विंग बॉलचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. एक अगेन मगाशी म्हटलं तसं कामोटे क्रिकेटमध्ये जसं आपण पाहतो नवनवीन एक प्रकार अनुभवले जातात. त्यापैकी एक स्विंग बॉल. खूप कमी टुर्नामेंट्स मला वाटतं मुंबईच्या बाहेर रायगड, ठाणे, कल्याण ह्या परिसरात आपण पाहतो की स्विंग बॉलने खेळल्या जातात. त्यापैकीच एक चांगला एक्सपेरिमेंट आपण इथं करताना पाहतो. रविराज भगत आणि परेश म्हात्रे यांच्यातर्फे नक्कीच ह्यांचाच एक मानस होता की कुठेतरी आपण स्विंग बॉल देखील कामोट्यामध्ये खेळलं पाहिजे. त्यामुळेच 4 षटकांचे सामने 5 षटकांचे केले आणि येल्लो बॉल खेळला आहे. दुसरं, तिसरं किंवा चौथं षटकामध्ये कुठला पण एक षटक तुम्ही खेळू शकता. तरी याच पुढील षटक आपण पाहतो. अजून एक रायगड प्रीमियर लीग खेळणारा खेळाडू प्रणय शेळके यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर आपण पाहतोय एक डावखुरा त्याचा फलंदाज. आतापर्यंत ज्यांच्या बॅटमधून 7 धावा आल्या तोच ऋषी आता मात्र स्ट्राईकवर. मोठ्या फटक्यांची गरज असेल ऋषी यांच्याकडून. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावला, त्याला बॅटची टॉपेज घेते. चेंडू चालला दी फाईन लेगच्या दिशेने. 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. नक्कीच मोठ्या फटक्यांची कुठेतरी आतापर्यंत एक बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. इथे मात्र धागा खोलता आपण पाहतोय ऋषी यांना. पहिल्या चेंडूवर आलेल्या मात्र चौकाराने स्वागत केलं प्रणय यांचं. धावा झाल्या आहेत धावफलकावर 13 धावा. अजून एक जिंकण्यासाठी 17 धावा, 17 चेंडू 50 धावांची गरज. पुढील चेंडू प्रणय यांचा. फुल लेंथ चेंडू इथे मात्र सोडलाय चेंडूला. पंचांचा इशारा वाट पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगता 8चा व्हाईट बॉल. नक्कीच एक चौकारानंतर मात्र काहीसं लाईन लेंथ बदलायचा प्रयत्न केला होता प्रणय यांनी. अयशस्वी ठरतोय. व्हाईट बॉलची होते सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा महेश, प्रणय. फुल लेंथ चेंडू पुन्हा एकदा सेम लेंथ अँड सेम रिझल्ट. पंच आम्हाला सांगतात पुन्हा एकदा 8चा व्हाईट बॉल. अवांतर धावेवर कुठेतरी बंधन घालावं लागेल प्रणय यांना. काहीसं गोलंदाजीमध्ये देखील लाईन आणि लेंथ बदलावीच लागेल. एक कमबॅक करावा लागेल प्रणय यांना. आतापर्यंत एकच चेंडूवर 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. पुढील चेंडू फुल लेंथ चेंडू होता. पुन्हा एकदा सेम रिझल्ट, सेम ॲक्शन आणि पंच आम्हाला सांगतायत इट्स अ सेम रिझल्ट. पुन्हा एकदा एक वाईट चेंडू. पहिला चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र दडपण आलं होतं गोलंदाजावर आणि 3 व्हाईट बॉल इकडे घेत आहेत बॅक टू बॅक. क्षेत्ररक्षणात आपण काहीसा फेरबदल करता पाहतोय. यष्टांच्या मागे मात्र आपण पाहतोय एक एक्सपिरियन्स असा गोलंदाज महेश मदने यांना मात्र आता सुबोध यांनी पाचारण केलं आहे. काहीसा चेंज इन स्ट्रॅटेजी, त्यामुळे गोलंदाजीवर परिणाम पडेल का तर पाहावं लागेल आपल्याला. तर आता मात्र राऊंड विकेट देताना आपण पाहतोय प्रणय यांना. पुढील चेंडू प्रणय वर्सेस ऋषी. एक चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र 7 धावा खर्च केल्यात प्रणय यांनी. फुल लेंथ चेंडू होता. इथे मात्र भिरकाचा प्रयत्न. आता मात्र लाईन आणि लेंथ बदलली प्रणय यांनी. आता मात्र टप्पा सापडतोय प्रणय यांना. डॉट बॉलची होते आहे सांगता. 2 षटक आतापर्यंत संपले. 2 षटकानंतर 2 चेंडू नंतर धावा झाल्यात 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 47 धावांची गरज. एक मोठंसं आव्हान नक्कीच कठीण असं नाही म्हणता येईल,
रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय मोठे मोठे सामने देखील चेज होताना. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकावलाय, चेंडूला मारलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, उत्तुंग असा षटकार. क्या बात आहे. आता मात्र ऋषीच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता, पुल केला होता, पुल वॉज सक्सेसफुल, पुल वॉज पॉवरफुल आणि इट्स आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. नक्कीच असे मोठे फटके अजून मात्र येण्याची गरज असेल. ऋषी यांच्या बॅटमधून कोकण किंग्ज या संघाला काहीसा श्वास इथे आपण पाहतोय. एक ऋषी हा एक टाईपचा फलंदाज आहे जो मला वाटतं 10 चेंडूमध्ये जरी 40 धावा असेल तरी कोणत्याही गोलंदाजा मारू शकतो, असा हा फलंदाज आपण पाहतो ऋषी यांना. जिंकण्यासाठी 15 चेंडू, 41 धावांची गरज. पुढील चेंडू प्रणय यांचा, पुन्हा एकदा स्ट्राईकवर ऋषी. फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू होता, इथे फिरकायचा प्रयत्न, लॉंग ऑन आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत आणि एक सोपा झेल गडी बाद होत आहे. ऋषी यांच्या स्वरूपात कुठेतरी वाटलेलं की ऋषी यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. त्यानंतर मात्र आपला एक्सपिरियन्स आपला पणाला लावला प्रणय यांनी आणि लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला होता. चेंडू सरळ गेला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अँड अजून एक गडी इथे बाद होतोय ऋषी यांच्या स्वरूपात. तर आता मात्र ऋषी यांची जागा घेण्यासाठी आलाय फलंदाज प्रतीकाला आपण पाहतोय. या थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती थोडं स्पीडअप करायचं. आपल्या अजून देखील 8 सामने इथे खेळवायचे. तर दरम्यान मास्टर सूर्य 11 सोनू आपला निर्णय लवकर कळवायचा आहे. सोनू पाटील आपला निर्णय कळवायचा आहे. बोलतोय आपण सामन्या दिशेने प्रणय वर्सेस प्रतीक. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकाचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले, डॉट बॉलची होते हे सांगता. नक्की आता मात्र मग अशा आपण पहिल्या 2 चेंडूवर मात्र धावा दिल्या होत्या प्रणय यांनी. तदनंतर मात्र लाईन आणि लेंथ कुठेतरी सापडताना आपण पाहतोय प्रणय यांना आणि कमबॅक करताना पाहतोय. पुढील चेंडू प्रणय वर्सेस स्ट्राईक लावून पाहतोय प्रतीक यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा भिरकाचा प्रयत्न इथे मात्र होते डॉट बॉलची सांगता. 3 षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 12 चेंडू 41 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी कोकण किंग्ज 11 ह्या संघाला. तर इथे मात्र प्रेक्षकांतर्फे मागणी होते आपण संतोष जाधव यांना लाईव्ह इन ॲक्शन पाहू शकतो का. संतोष जाधव फलंदाजीसाठी येतील का पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून संतोष जाधव यांच्याकडे नेहमी कोकण किंग्ज या संघाने पाहिलेलं आहे. त्याच संतोष जाधवला इथे मात्र फलंदाजीला पाठवायची मागणी होते सर्व प्रेक्षकांकडून. दुनियादारी ग्रुप संतोष जाधवचा एक मोठा फॅन क्लब असताना आपण इथे पाहतोय. शिवालंके, पंकज जाधव, कृष्णा चव्हाण हे सर्वांतर्फे एक मागणी होते आहे की संतोष जाधव यांना फलंदाजीसाठी पाठवायचं आहे. कामोडे क्रिकेट म्हटलं की नेहमी 2 गोष्टी आपल्याला येतात. एक सुंदर आणि एक दर्जेदार आयोजन. दुसरी गोष्ट म्हणजे बक्षिसांची होणारी लयलूट. तर आम्हाला इथे सांगतात जर संतोष जाधव फलंदाजीसाठी आला तर इथे मात्र बक्षिसांवर बक्षिसं लावली जातील आणि त्याच्यासाठीच पाहावं लागेल संतोष जाधव येतील का बॅटिंगला. तर दरम्यान आपण पाहतोय जीवन मेंढे एक डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय वर्सेस रोहन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावाचा प्रयत्न होता, पंचांचा निर्णयाची वाट पाहावी लागेल. तर दरम्यान चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईट बॉल. थँक्यू. जिंकण्यासाठी
12 चेंडू 40 धावांची गरज. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता. इथे आपण स्विंग बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग बॉलचा वापर करताना आराध्य शिवांश 11 हा संघ पाहायला मिळतोय. स्विंग बॉल स्पेशलिस्ट म्हणून एक मलिंग ॲक्शन असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन बेंडे यांना गोलंदाजी दिली आहे या स्विंग बॉलवर. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर खूप चांगल्यारीत्या हाताळलेत. काहीसा चेंज केलं त्यांनी लाईन आणि लेंथ पहिल्या दोन्ही चेंडूवर. पुढील चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत महेश मधने काहीशा क्षेत्ररक्षणातून फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. जो बॅकवर्ड बाउंड्रीचा जो एरिया असतो त्याला पूर्णपणे पॅक केलं आहे. मला वाटतं शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारची गोलंदाजी होईल इथे. पाहावं लागेल जीवन वर्सेस रोहन. एक चांगलंसं बॅटल आपण पाहतोय. फुलनेंद्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावायचा प्रयत्न. पंचांचा निर्णय आम्हाला येतो. इट्स अ वाईट बॉल. स्विंग प्रकारे टाकलेला बॉल असेल मला वाटतं. जेव्हा पिच होतो आम्हाला समोरून जर त्याचा रिप्ले पाहायला मिळतो खूप चांगलं पडेल. समोरून जेव्हा आपण पाहतो तर तो मिडल स्टंपवर टाकलेला चेंडू असतो. मात्र जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो तोपर्यंत तो डाऊन द लेग साईड जातो. पुन्हा एकदा जीवन यांचा स्विंग बॉल. फुलनेंद्र चेंडू पुन्हा एकदा स्विंग झाला आहे. पुन्हा एकदा आम्हाला पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. नक्कीच काहीसा कंट्रोल मिळत नाही आहे तिकडे. जीवन यांना या चेंडूवर काहीसा फेरबदल करावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत त्यांनी 2 वाईट बॉल टाकलेले आहेत. पुन्हा एकदा जीवन यांचा चेंडू काहीसा तिकडे फेरबदल करताना आपण पाहतोय. फुलन प्रकार चेंडू होता इथे मात्र भिरकावलं आहे. चेंडू चालला आहे लॉंग मिड विकेटच्या दिशेने. एकदा तर पुणे मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर येस दुसऱ्याचा प्रयत्न. आणि इथे पंचांचा निर्णयाची वाट पाहायची आहे. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळालं. रोहन यांच्यातर्फे 2 धावा पूर्ण करतायत. आपण पाहिलं चेंडूवर स्वतः गोलंदाज जीवन आले होते. तदरम्यान मात्र चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली रोहन यांच्यातर्फे. आणि 2 धावा वाढत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 27 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये फक्त 6 षटकार यांना मारायचे हा सामना जिंकण्यासाठी. रोहनकडे ती क्षमता आहे 10 चेंडूमध्ये 6 षटकार मारायची. पावला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे मात्र पंच आम्हाला सांगतात इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल आम्हाला सांगतायत. तिन्ही प्लेयर आपण पाहतोय यष्टनच्या मागे असल्यामुळे इट्स अ नो बॉल. 3 प्लेयर तुम्ही यष्टनच्या मागे लावू शकत नाही. इथे मात्र अवांतर धावेमुळे धावसंख्या वाढते 28 धावा. अजूनही जिंकण्यासाठी हा सामना मला वाटतं अजूनही फेअर चालू आहे. 50-50 दोन्ही संघांमध्ये हा सामना चालू आहे. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. जीवन यांच्या स्विंग बॉल ओव्हरमधला हा फ्री हिटचा चेंडू. मला वाटतं ह्या सीझनमधला कामोठी क्रिकेटमधला स्विंग बॉलचा हा पहिलाच नो बॉल जीवन बेंडे यांच्या नावावर. तर स्विंग बॉलवर फ्री हिट पहिला चेंडू रोहन यांना पाहायला लागेल. फ्री हिटचा फायदा घेतील का रोहन. फुलन चेंडू होता भिरकावायचा प्रयत्न मात्र इथे कमबॅक करताना पाहायला मिळालं. फुल वाईड यॉर्कर लाईन प्रकारचा चेंडू टाकला होता जीवन यांनी. यष्टीरक्षक महेश यांच्या हातामध्ये चेंडू लँड झाला आणि डॉट बॉलची होते आहे सांगता. समीकरण काहीसं वाढताना आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 35 धावा. 9 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज. मारू शकेल का. क्षमता आहे रोहनमध्ये त्याची. पाहायला लागेल करेल का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. सलगचा मला वाटतं 4था वाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय. इथे स्वागत करतोय आपण आमच्या सर्वांचे लाडके आणि एक लेजेंडरी व्यक्तिमत्व कामोठे क्रिकेटचे म्हणजेच पंडित अण्णा गोवारी यांचं इथे स्वागत असेल. दादा यायचं आहे. आपण असं नसतं व्हायचं आहे. पुढील चेंडू आपण पाहतोय जीवन यांना काहीसा फुल लेंथ प्रकार चेंडू. गुड लेंथ वरून उसळी खाल्लेला चेंडू. डॉट बॉलची होते आहे सांगता. समीकरण आता येऊन ठेपलं आहे. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. प्रतीक करेल का. 2 चेंडूवर जर लगातारचे 2 षटकार आले तर समीकरण बदलेल. पाहायचं आहे काय घडतं या चेंडूवर. जीवन वर्सेस एक नौका फलंदाज प्रतीक. फुलने चेंडू. चेंडूला भिरकावला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. वाट पाहावी लागेल काय घडतंय. 2 बाउन्स.
चेंडू थांबलाय बाउंड्रीच्या आधी. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल तिकडे. तदरम्यान 1-2 धावा मिळत आहेत. येस, तर पंच आम्हाला सांगतायत फक्त 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा जीवन यांचा. आता मात्र हेलिकॉप्टर रित्या मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली येईल. मिसफील्ड होते. 1 धाव म्हणून दुसऱ्याचा प्रयत्न करतील का, तर नाही, फक्त 1च धाव मिळेल. काहीसं कठीण असं समीकरण आता येऊन ठेपलंय. 6 चेंडू आणि 5 षटकार म्हणजेच 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावांची गरज. तर पाहावं लागेल गोलंदाजीला कोणाला पाचारण करतायत. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कोकण किंग्स या संघाला. तर पुढील सामना सोनू पाटील, आपला निर्णय सांगायचा. सोनू पाटील, आपला निर्णय सांगायचा आहे. मास्टर सूर्या 11, आपल्याला पुन्हा विनंती येते, आपला निर्णय सांगायचा. फलंदाजी की गोलंदाजी? तर वैयक्तिक पहिला आणि संघातील शेवटचा षटक आपण पाहताना इथे खेळताना पाहतोय. कृष्णा कांबळे वर्सेस प्रतीक यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 6 चेंडू आणि मुश्किल असं आव्हान, 30 धावांची गरज. रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा देखील झाल्यात. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारे चेंडू भिरकावला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. त्या दरम्यान मात्र चेंडू चाललाय 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच चौकार आणि काहीसा मोठा फरक पडणार नाही आहे. षटकार येणं गरजेचं आहे. अजूनही 5 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू इथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय आणि 1च धाव मिळाली. आता मात्र निव्वळ औपचारिकता उरली असेल हा सामनामध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पुढील चेंडू कृष्णा यांचा. स्ट्राईकवर रोहन. फुललेन प्रकार चेंडू होता. भिरकाचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेते. चेंडू चाललाय थर्डमॅन आणि पॉईंटच्या दिशेने. 1 धाव तर नक्कीच म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर येस, दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट झाली आहे. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते 40 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. इथे मात्र कोणतीही चूक करायची नाही आहे गोलंदाजाला. जर केली तर ती महागात पडू शकते. वळतो आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. कृष्णा फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र त्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहन यांचा. निर्धाव चेंडूचे होते आहे सांगता. आता मात्र निव्वळ औपचारिकता उरली असेल तर मास्टर सूर्या 11, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. आपला डिसिजन लवकरात लवकर कळवायचा आहे. सामना संपल्या लवकरच ग्राउंडमध्ये जायचं आहे. त्याचप्रमाणे शिवांश ट्रान्सपोर्ट तुम्हाला देखील विनंती असेल. इथे मात्र काय घडतंय, डॉट बॉलची होत आहे सांगता. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता फटका येतोय, मोठा फटका येतोय. काहीसा लेट पण थेट असा रोहन तामगडे यांच्या बॅटमधून येणारा शेवटचा षटकार. आणि हा सामना जिंकलाय 17 धावेंनी. ते म्हणजेच आराध्य शिवांश या संघाने. आणि सामना वेळ ठरतोय ते म्हणजेच दुनियादारी या ग्रुपमधला एक नामवंत असा खेळाडू, एक ॲक्टिव्ह असा मेंबर त्या ग्रुपमधला दीपक शिंदे उर्फ शेरी म्हणजे संघ मालक या संघाचा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या दीपक यायचंय. मी विनंती करतोय पंडित अण्णा गोवारी दादा, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय दीपक शिंदे यांना. अण्णा